फक्त एक रिक्वेस्ट होती, आजी आजोबांना तिच्या तब्येतीबद्दल नाही सांगणार. ह्याचा अर्थ मानसीला याने सांगितलं की काय? विक्रांत, मी रूम मध्ये केव्हापासून तुझी वाट बघत बसलीये विक्रांत. एकटी बसले होते मी आणि तू इकडे हिच्याशी गप्पा मारत बसलायस. फोन सुद्धा रिसीव्ह करत नाहीयेस तू. सायलेंट वर होता. इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे मी खूप वेळ रूम मध्ये वाट बघत होते तुझी. बघ तुला न्यायला इथपर्यंत आलीये मी. काय दोघी बहिणी बहिणींचा काय हैदोस चालला या घरात? नाही ते काही काळ वेळ आहे की नाही? नानू मामा, काय झालं? मानसी, काय ग, काय झालं? नाही, काही नाही. अगं काही नाही. काय किती रडवेला झालाय तुझा चेहरा. काय झालं नानू मामा? मी तेच विचारत होतो तिला, का ग बाई असा रडवेला चेहरा का झालाय तुझा? बरं ठीक आहे, तुम्ही जा झोपायला, मी बघते. हो, निघालच होतो मी. काय झालं? काही नाही, खरंच काही नाही. शुअर? हो. ओके, आता झोपणार आहेस ना? हो, झोपायचंय. चल मग. अगं तू हो पुढे, मी आलेच. ताई, उठतेस ना तू? गुड मॉर्निंग. चहा आणलाय. मी अजून नीट उठलेले सुद्धा नाहीये. कोणी सांगितलं तुला चहा आणायला? मी खाली आले असते चहा घ्यायला. रोज मी तेच करते. बरं दे. मीच आणला. म्हटलं तुला खाली नको यायला त्यासाठी. काय झालं? अरे बापरे, मळमळत आहे का? ताई, ताई काय झालं? खूप त्रास होतोय का?
सावकाश. ताई तुझ्या पोटातलं इन्फेक्शन गेलेलं दिसत नाही अजून. कुठल्या गोळ्या घेतेस? बरं तुला चहा प्यावासा वाटतोय का? काय तुझ्या हाचं टुमणं लावून बसलीयस? मोनिका, काय ग, झाला का चहा घेऊन? हिने चहाच आणला होता माझ्यासाठी. घेतच होते मी आता. सकाळी सकाळी मस्त आयता चहाचा कप आणून दिला तिने. असंच असतं ग, बहिणीचं प्रेम त्याला कशाची सर नाही. आता ही इथं आली आहे ना, आता बघ तुझी तब्येत कशी लवकर बरी होईल. अरे आई, हिनं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते हो. घरी सुद्धा असंच करायची. हो ना, गोडच आहे हा तुझी बहीण, अगदी तुझ्यासारखीच. बर चला नाश्त्याला या खाली. हा आई, मी आवरून येऊ? हो, नाही म्हणजे तुला बघायलाच आले होते मी, तब्येत कशी येते. पण आता तब्येत बरी दिसते. मानसी, तूही या लवकर. हो येते. या गोळ्या दिल्यात तुला? हो. अहो आमच्या यांचं नाडी निदान इतकं अचूक होतं. एक गोरा होता त्यावेळी, तो नेहमी यांच्याकडे यायचा. खूप किस्से आहेत त्याचे. कमाल आहे. आम्ही ऐकलं होतं त्यांच्याविषयी. इतक्या चांगल्या डॉक्टरांच्या घरात आमची नात आहे म्हटल्यावर आता आम्हाला तिच्या तब्येतीची अजिबात काळजी करायला नको. नातू अगदी आजोबांसारखा डॉक्टरकीला वाहून घेतलेला. नाडी निदान करण्यात आजोबांचे गुण घेतलेत पोरांनी. हो तर हुशारच येतो जावई बापू. हो. अगदी प्रश्नच नाही. हा, घ्या चहा घ्या. हा. अलके, जरा या दोघींना आवाज दे. सांगा आजी आजोबा आलेत. अहो आत्ताच सांगून आले, येतीलच त्या. तरी देखील आवाज दे. हो हो. मोनिका, मोनिका जरा खाली येतेस का? गीता ताई दिसत नाहीयेत आज. काय झालं, आज अथर्वच्या शाळेत काहीतरी आहे म्हणून बोलावलंय. क्या बघ, दोघे आलेच. आजी, आजोबा, नमस्कार करते. अगं असू दे असू दे. असू दे. छान दिसतेस हो. मानसी, अगं तुझी बॅग घे. नाही विसरायला नको, नाही तर तुझी पंचायत होईल. बॅग? कसली बॅग? अगं ही इथे राहणार आहे ना काही दिवस, म्हणून तिचे कपडे आणि तिला लागणाऱ्या काही गोष्टी आणल्या आहेत. जी अगं, पण मी एकदम ठणठणीत आहे. तू घेऊन जाऊ शकतेस हिला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं राहू दे ना तिला. नाही म्हणजे तेवढीच तुला कंपनी. आई, अहो माझी तब्येत बरी आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये खरंच. आजी, मी येते तुमच्यासोबत. तुझं सामान घेऊन ही दोघं आली आहेत ना, मग घेऊन जा ही बॅग. राहा थोडे दिवस. तू राहा ग. अगं तू आल्यामुळे मोनिका बघ अशी पटकन बरी झाली. ताई, राहू ना ग. ती नाही म्हणणारच नाही. तू राहा. बरं, येतो आम्ही. नात भेटली, बरं वाटलं. अहो असं काय, आता आलाच आहात तर जेवून जा. अहो नको नको, आता तर खाणं झालंय. आणि पोहे छान झाले होते बर का. हो. बर येतो. या या. मानसी, तेवढी बॅग. हो हा? येतो हा. आजी, या आलेच. बाई.
आलेच हं मी. कोणी आलं होतं का ग? का तुला कळलं नाही? नाही ना, फॅन लावून बसलो होतो म्हणून तर बघायला आलो ना. बहीण गेली वाटतं. नाही, राहणार आहे इथं. बाबान, बोला. मी जरा जाऊन येतो. कुठे? तू मला विचारणार? अहो, मधुशेठ आले तर त्यांना मी काय सांगू? डॉक्टर साहेब कुठे गेले? तो नाही विचारणार, तो गावाला गेला. फोन केला मग त्यांनी? अरे काहीतरी काय बोलतो, एवढ्या गोष्टीसाठी फोन कशाला करेल फोन? ठीक आहे या जाऊन. दुकान काय आपलंच आहे ना? आपलं आहे दुकान. मी येतो जाऊन जरा. हा. मी गल्ला लॉक केला. हा. तू नजर ठेव माझ्यावर नाही, गल्ल्यावर. हा. कोणाला फिरकू देऊ नको तिकडे. आलो. या जाऊन. हॅलो. हॅलो. कोणी नाहीये का? मी आहे ना दुकानात. नाही, म्हणजे मला औषधं घ्यायची होती. हा, औषध द्यायला कोणी नाहीये. तुम्ही घरातूनच आलात ना? हो, मी मोनिकाची बहीण मानसी. अच्छा. मी पाहिले तुम्हाला लग्नात. मग कधी येतील? कोण? औषधं द्यायला. औषध द्यायला कोण येईल की नाही माहित नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच बघून घ्या ना. चालेल तसं? हो, म्हणजे काय आपलंच दुकान आहे. हो, बिंदास बघून घ्या. काय ते 1 मिनिट. तुम्हाला समजतं ना औषधातलं? हो, समजेल मला. मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. घ्या बिंदास. ह्या गोळ्या. ₹200 द्या. हे थँक्यू. बरं झालं ना विचारून घेतलं, नंतर प्रॉब्लेम नको. अरे बहिणाबाई, काय बंधुर आहे? क्लासेस वगैरे लवकर आटपले का? अरे वेळेत संपून घरी आलोय. घड्याळ बघ. सॉरी, मी पाहिलंच नाही. बरं, मी जरा वर जाऊन येते. पहिली चहा. आले मी जरा. विक्रांत, तू घेणार चहा? चालेल. तुम्हालाही करते. चालेल. बघितलंस, घरामधून चहासाठी मला विचारावं लागतच नाही. त्यात मला धरायचाच चहाचा विषय झाला. मोहन, पण खूप जास्ती होतं ना चहा. पित्ताचा त्रास होईल तुला. विक्रांत, तूच सांग रे त्याला. काका कितव्यांदा घेतोस तू? काय तू पण लगेच काका कितव्यांदा घेतोस तू? आणि काही झालं तर ऍसिडिटी वगैरे तू देशील ना मला औषध. मग तू काय पित्तावरचा डॉक्टर आहे का? अरे पण डॉक्टर आहे ना, मग काही फरक पडत नाही ग. असू दे. मोहन, काय धन्यवाद तुम्ही. चला, धन्यवाद ये. दोघं. चल.
ही काय झोपायची वेळ झाली? कठीण आहे. फूड पॉइझन चॉकलेट. तू पण ना. मोनिकाच्या गोळ्या कोणी बदलल्या? बघ, मी हिच्याकडनं गोळ्या घेतो, प्लीज मला चहा बंद करू नको. मी काय विचारते, मला कोणी सांगेल का मोनिकाच्या गोळ्या कोणी बदलल्या? का? काय झालं आत्या? अरे त्या गोळ्या वेगळ्या आहेत विक्रांत. अगं बाई, मग आता? नाही, आत्ता काही नाही. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की मोनिकाच्या गोळ्या कुणी बदलल्या, औषध कुणी बदलले कच? मी. का? काय झालं? अगं पण तुला कुणी सांगितलं औषध बदलायला? तुला काही ती मेडिकल स्टुडंट. अगं बाई, हो का? बघ गीता, हवं तर मी हिच्याकडनं गोळ्या घेतो, पण प्लीज चहा बंद करू नको. विक्रांत, जरा येतोस? बोल आत्या. ही मानसी इथे काय करते विक्रांत? म्हणजे ही इथे राहता का मला? का? अगं आजीनेच तिला इथे ठेवून घेतलंय ना. मोनिकाला कंपनी होईल तेवढीच म्हणून. वा, किती आरामात सांगतोयस तू मला हे सगळं. ही जर मेडिकलची स्टुडंट असेल तर तिचं इथे राहणं किती धोकादायक आहे, तुझ्यासाठी किती अडचणीचं आहे हे कळतंय का तुला विक्रांत? हद्द झाली तुझी विक्रांत. ती जर इथे राहिली ना तर तुझ्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होईल. आणि तू हिच्यापासून कसं लपवून ठेवणार आहे? कसं? विक्रांत, यू आर सिटिंग ऑन अ टिकिंग बॉम्ब.